अजितदादांना कोणी संपवलं? अजितदादांचा घातपात नेमका कोणी केला? अखेर खरी माहिती समोर आलेली आहे. सगळं काही उघड झालेलं आहे. नेमकं असं म्हणण्याचं कारण काय आहे? नेमका तो हत्येचा मास्टरमाइंड कोण आहे? जर अजितदादांची ही हत्या झाली आहे, तर कशा प्रकारे हे चिन्ह दर्शवली आहेत? हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, हत्येचा मास्टरमाइंड महत्वाचा एक मुद्दा याच्यामधला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस पासून एक प्रश्न उभा होता. तो प्रश्न म्हणजे अजित पवारांचा घात झाला की अपघात झाला. अशा प्रकारचा जो काही प्रश्न होता, त्या प्रश्नाला काल उत्तर मिळालं. ते उत्तर म्हणजे रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये शिक्कामोर्तब केलं की अजित पवारांचा हा घातपातच होता. अजित पवारांच्या अपघाताविषयी बऱ्याच बातम्या आल्या, बऱ्याच माहिती आल्या. मात्र ज्या ठिकाणी रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे अजितदादा 4 महिन्यापासून आपली स्वतःची काळजी घेत होते. त्यांनी एक पाण्याची बाटली घेतली आणि त्या पाण्याच्या बाटलीमध्ये प्लास्टिकची पाण्याची बाटली होती एक आणि त्या ठिकाणी एक काचेची पाण्याची बाटली होती. तर अजित पवारांनी 4 महिन्यांपासून प्लास्टिकच्या बाटलीमध्येच पाणी प्यायचं नाही, अशा प्रकारचे जे काही निर्णय घेतला होता. तो का निर्णय घेतला होता? तर त्यामध्ये रोहित पवारांनी सांगितलं की त्याच्यामध्ये इंजेक्शन टोचलं जाऊ शकतं. कुठलंही इंजेक्शन त्याच्यामध्ये टोचलं जाऊ शकतं. दादांना कुठेतरी भीती होती की आपल्यासोबत घातपात होऊ शकतो. हे तर झालंच. मात्र आता काही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्या प्रश्नचिन्हामागे अजित पवारांना ज्यावेळेस बारामतीला जायचं होतं, त्यावेळेमध्ये त्यांना अशा प्रकारची एक माहिती आलेली आहे की अजित पवारांना गाडीमध्ये त्या ठिकाणी बारामतीला जायचं होतं. त्या ठिकाणी कुठेही त्यांना विमान बुक नव्हतं किंवा त्यांची प्लॅनिंग नव्हती की विमानानं जायचं. मग त्यांची प्लॅनिंग अचानक का ठरली? तर याच्या मागचं सांगितलं जातंय की विदर्भाचा एक मोठा नेता फाईल घेऊन सही करण्यासाठी त्या ठिकाणी येणार होता. फाईल त्या ठिकाणी आलीही होती. मात्र त्या ठिकाणी जी काही बैठक झाली आणि त्यानंतर एक शेवटचा फोन आला. तो फोन अशा प्रकारचा आला, त्या फोनमध्ये कुठेतरी वेळ गेला आणि त्या वेळामुळेच अजितदादांना विमानामध्ये जावं लागलं. अशा प्रकारची माहिती आता पुढे आलेली आहे. तो फोन कोणाचा होता? तो फोन प्रफुल्ल पटेलांचा होता. अशा प्रकारची सुद्धा माहिती सांगण्यात येत आहे आणि कुठेतरी प्रफुल्ल पटेलांवर सुद्धा बऱ्याच प्रकारचे प्रश्नचिन्ह काही लोकांनी निर्माण केलेले आहेत. मात्र अजित पवारांच्या हत्येचा मास्टरमाइंड याच्यामध्ये कोण आहे? तर बऱ्याच ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळी लोक कुठेतरी याच्यामध्ये सामील आहेत, अशा प्रकारचा अजितदादांचा संशय होता. याच्यामध्ये कोणाचंही नाव आता समोर आलेलं नाही. मात्र अजित पवारांना 4 महिन्यांपासून संशय होता की आपल्याला कुठेतरी संपवण्याचा कट रचला जातोय, कुठेतरी आपल्यावर डाव खेळण्याचा प्रयत्न सुरू होते. याचं मुख्य कारण म्हणजे रोहित पवारांना जे काही सल्ले अजित पवारांनी दिले होते ते कसे? तर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली होती किंवा बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांना एक सल्ला दिला होता की रोहित, तू विमानानं जास्त प्रवास करत जाऊ नकोस आणि तुझा एक मित्र जो तू पाठीमागे मला म्हणाला होतास, तो जर हेलिकॉप्टर घेत असेल किंवा काय घेत असेल, जर तो तुझ्या विश्वासामधला असेल तर त्याच्याच विमानाने तू फिर. अशा प्रकारचा अजितदादांचा रोहित पवारांना सल्ला होता. कारण आज जर आपण पाहिलं तर बाहेर काही गोष्टी ऐकायला मिळायला लागल्यात विमानासंदर्भामध्ये. अशा प्रकारचा अजितदादांचा जो काही होता तो सगळं संभाषण होतं आणि रोहित पवारांना एक मोठा सल्ला होता. मग याच्यामधून लक्षात येते की कुठेतरी अजित पवारांना संपवण्याचाच डाव हा रचला जात होता. अजित पवारांना याची कुणकुण सुद्धा लागली होती. मात्र पवारांनी त्या माणसाला ओळखलं नव्हतं, नेमकं तो माणूस कोण होता, काय होतं, आणि याचमुळे हा दादांचा घात झाला अशा प्रकारचं म्हणता येईल. आता शिक्कामोर्तब तर झालेलं आहे की घात झालाय, पण त्या व्यक्तीचं नाव येणं अजून बाकी आहे. मात्र ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि त्या ब्लॅक बॉक्स मधून जी काय माहिती येणार आहे त्यामध्ये पायलट झोपला होता का, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आता सांगितला जाते. कारण त्या पायलटचा आवाजच येत नाही, अशा प्रकारचं सुद्धा
या सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलं जाते. मग पायलट बेशुद्ध पडला होता का? पायलट झोपला होता का? पायलटचेच काही त्याच्यामध्ये काही होतं का? अशा प्रकारचे सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. तुम्हाला काय वाटतंय नेमकं कोण असू शकतो हत्येचा मास्टरमाइंड? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.